जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 199। वार आहे शनिवार व तारीख आहे 18 जुलै 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनाची सुरुवात आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या गुरुवंदनाने करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व वाचूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम
गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण देव शोधनाचा या 6व्या दशकातील ब्रह्म पावन या दुसऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेकणे, कामानये सर्वथा. ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो मनो नये विशेष. धान्ये विन जैसे भूस, खाता नये. नाना काबाड बडविले, ना तरी तक्रची घुसळिले. अथवा दुवनची सेविले, सावकास. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोकिल्या. खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा. तैसे ब्रह्मज्ञाने विन, नाना उपदेशाचा सीन. सार सांडून असार कोण, शहाणा सेवी. आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण. सूचित करावे अंतःकरण, श्रोते जनी. सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाना. परंतु हे तगेना सर्व काळ. आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खून. हेर पंचभूतिक सगुण, नासिवंत. हेरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते. भूत म्हणता मनुष्याते, विषाद वाटे. मा तो जग जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा. ज्याची कळेना महिमा, ब्रह्मादिकांसी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने जेणेकरून सायुज्य मुक्ती होते या शब्दांनी आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. जेणेकरून सायुज्य मुक्ती होते असा उपदेश ऐका. आता सायुज्यता देणारा कोणता उपदेश सत्संगात होतो तो पाहू. अनेक मतमतांतरे पाहत बसणे मुळीच उपयोगास येत नाही. धान्य टाकून
जसे भूस खाता येत नाही, तसे ब्रह्मज्ञानाखेरीज इतर उपदेश व्यर्थ होय. कणसाशिवाय नुसत्या कडव्याची मळणी केली, ताक घुसळीत बसले अथवा तांदळाचे धुवन यथेच्छ पीत बसले, नुसती सालपटे खाल्ली अथवा चोयट्या चोकीत बसले किंवा खोबरे टाकून नरोट्या खात बसले, म्हणजे जशी फलप्राप्ती होत नाही, नुसते कष्टच, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञाना वाचून इतर उपदेश नुसते कष्टच होतील. असा कोणता शहाणा आहे की जो सार टाकून असार सेवन करीत ब्रह्मज्ञान सोडून इतर विषय ज्ञानांच्या मागे लागणे व्यर्थ होय. आता निर्गुण ब्रह्माचे निरूपण करू. श्रोते हो, अंतःकरण स्वस्थ करून ऐकावे. सर्व सृष्टीची रचना पंचभूतात्मक आहे हे ध्यानात ठेवा. पण ही सर्व काळ टिकत नाही. निर्गुण ब्रह्म हेच विश्वाच्या आरंभी व शेवटी असते. हीच शाश्वताची खूण होय. बाकीचा पंचभूतात्मक दृश्याकार नाशवंत आहे. बाकीची पाहू गेले तर सगळी भूतेच आहेत. त्यांना देव कसे म्हणावे? माणसालाही भूत म्हटले तर वाईट वाटते. मग तो तर जगाचा पिता परमात्मा, त्याचा महिमा ब्रह्मादी देवांसही कळत नाही. त्याला आणि भूताची उपमा द्यावयाची, केवढे आश्चर्य. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आज आपण इथे थांबत आहोत. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करीत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून आजच्या ग्रंथ वाचनाचे श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.